हे आता तुम्हाला तुमचं कोण परक कोण हे कळायला पाहिजे. अरे पाहुण्या रावळ्यामधले पाहुण्याच्या बाहेर कारखान्याने जाऊ देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदार काय खासदार काय जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर बारामती ॲग्रो असो, नाहीतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो, नाहीतर रयत शिक्षण संस्था असो, 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. किती? 400. आहे ना? जरा बोलू ना. रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज काय होता माहितीये का? झालं नाही, अडचण करू नका. अहो रात्रंदिवस बोलतोय, जीव चाळला आमचा, आतडी तुटून गेले. कारण एकही आमदार बोलायला तयार नाही. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांचे बायलॉज होता की या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील. त्या बायलॉज मध्ये खडाखोड केली आणि शरदचंद्रजी पवार त्याचे अध्यक्ष झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हयात अध्यक्ष कोण झाले? का बोलायला लागलो हे? कारण यांनी मंडल यात्रा काढली. अरे मंडल यात्रा, बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय, विश्वनाथ प्रताप सिंह म्हणलं की सामाजिक न्याय, काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सामाजिक न्याय, आणि पवार साहेब म्हणलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असते तर हेच शरदचंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते.